आणि दुधाच्या भेसळाबाबत अजूनही काही करत नाही। सरकार मिटिंगा घेतं आणि सोडून देतं। मिटिंगा घेतल्यानंतर निर्णय झाला पाहिजे ना। म्हणजे आदेश दिला मुख्यमंत्र्यांनी, अजूनही त्याच्यावर कारवाई होत नाही। साधी गोष्ट होती। आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा बच्चू कडू जे आक्रमक झाले, आज संपूर्ण राज्यभर त्यांचं रास्ता रोको आंदोलन आहे। समिती गठीत झाली तरी देखील आंदोलन सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत संपूर्ण सरसकट कर्जमाफी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे। हो, काय सांगाल आता? समिती गठीत झाली पण तारीख देत नाही। मेंढपाळांचं, मच्छीमारांचे, शेतमजूर गावातला दिव्यांग आणि दुधाच्या भेसळाबाबत अजूनही काही करत नाही। सरकार मिटिंगा घेतं आणि सोडून देतं। मिटिंगा घेतल्यानंतर निर्णय झाला पाहिजे ना। म्हणजे आदेश दिला मुख्यमंत्र्यांनी, अजूनही त्याच्यावर कारवाई होत नाही। साधी गोष्ट होती। 350 बोगस दिव्यांगाचे नावं आम्ही त्यांच्याजवळ दिले, त्याच्यावर साधी कारवाई करू शकले नाही। मुख्यमंत्र्याच्या आदेशावर कारवाई होत नसेल, माणिकरावने, कोकाटेंनी समिती जाहीर केली। काय म्हटलं आहे का कर्जमाफीसोबत उपाययोजना काय करता येईल त्याच्यावर, पण समितीचा अध्यक्ष कोण आहे, ज्याला केलं त्याला माहीत नाही परदेशीला का मी अध्यक्ष आहे म्हणून। अशी वाईट अवस्था आहे। म्हणजे ही जे बनवाबनवी आहे, एका इकडे मुख्यमंत्री काय म्हणतं का आम्ही यावर्षी पीक पाणी चांगलं होणार आहे, त्याच्यामुळं कर्जमाफीची गरज आहे का, असं बोललं जातं। मागच्या वर्षी पीक पाणी चांगलंच झालं होतं, पण भाव भेटले नव्हते। ज्वारी 3300 रुपयामध्ये हमी भावात विकायला पाहिजे होती, ते 1500 विकावं लागतं शेतकऱ्याला। म्हणजे 1500 रुपये घाट्यानं विकावं लागतं। लुटलं आम्हाला। सोयाबीन 3400ला विकावं लागली, अर्धी सोयाबीन विकत घेतले नाही। कापसाचे ते साल आहे। तूर आत्ता आम्ही पाहतोय तुरीचे भाव 2000 कमी झाले। क्विंटलला मागं 2000 लुटायचं आणि सांगायचं आहे का पीक पाणी चांगलं होते। मुख्यमंत्री महोदय, पीक पाणी चांगलं होते, शेतकरी राबतच, पैसे देत नाही ना, दाम नाही देत ना, तुम्ही लुटता ना तुम्ही। अन्नत्याग आंदोलन झालं, त्यानंतर पायदळ यात्रा देखील निघाली, आता पुन्हा रस्त्यावर तुम्ही चक्काजाम आंदोलन करतात। अशा परिस्थितीत देखील जरी सरकारने तुमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुढलं नेमकं पाऊल काय राहणार? आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली। भगतसिंगगिरीचा पार्ट 1 आहे, पार्ट 2 मंत्रालय आहे। निश्चित आता गांधीगिरी जे संपलेले आहे, भगतसिंग पार्ट 1 सुरू झालेला आहे आणि अजूनपर्यंत जोपर्यंत सरकार कर्जमाफी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन सागर सर, सुरेंद्र कुमार आखवडे, जय महाराष्ट्र न्यूज।